बघितलं म्हणले बैलावर बसून आलेले मुलकेच्या माळा गळ्यात घातलेला सर्प अंगावर धारण करून सगळे भूतप्रेताला घेऊन आले. दरवाजा लावून घ्या म्हणले. सगळ्यांनी दरवाजा लावून घेतला. हिमालयाच्या नगरीमध्ये प्रवेश झाला आणि मेनका राणीला बोलवलं. भगवान शंकराच्या आरती ओवाळायला ती बाहेर आली. तिनं हे रूप बघितलं. जसं बघितलं तसं आरतीचं ताट खाली पडलं. तिला शुद्धीवर आणलं. ती उठल्यावर पहिले म्हणली नारद कुठे? म्हणली नारद त्याला बोलवा म्हणून. याचे का पैसे दाबले होते का? म्हणले मी माझ्या मुलीसाठी असा नवरा बघितला, याच्यावर विश्वास ठेवून दिला. म्हणले नारद कुठे? नारदाला बोलवलं. नारद म्हणले काय झाले? म्हणले असं काय नव्हतं बघितलं माझ्या मुलीसाठी. नारदाने भगवान शंकराचा महिमा वर्णन करून सांगितला. काळावर विजय मिळवलेला आहे. आता आला असणारा हा भगवान शंकर आहे. याला काळ ग्रासित करू शकत नाही. काळाचा दुसरा नाव सर्प आहे. त्याच्या गळ्यामध्ये त्याने धारण केलेला आहे. अजो नित्य शाश्वतोयम पुराणवासा असणारा भगवान शंकर आहे. तुझ्या मुलीचं सौभाग्य अखंड कायम राहणार आहे, म्हणून तुझ्या मुलीला याला दे. तिने होकार दिला. सुंदर असं लग्न मंडपामध्ये भगवान शंकराला आणलं. भगवान शंकराला पाटावर बसवलं. पार्वती मातेला घेऊन आले. दोघ जण समोरासमोर बसवले. आता लग्न लावायचे, पण ब्राह्मण मधामध्ये आला आणि ब्राह्मणाने विचारलं. म्हणले नवरदेव, आमच्या हिमालयामध्ये अशी प्रथा आहे, लग्नाच्या आधी 3 पिढ्याचं नाव सांगावं लागतं. आता महादेवाला टेन्शन आलं. महादेव म्हणले 3 पिढ्याचं नाव काय म्हणून सांगू? माझ्याच पासून जग निर्माण झालेले, मला ना बाप ना माय, आणि मी याला कोणाचं नाव सांगू? पण आता पार्वतीकडे बघितलं. गोरी गुमटी बायको समोर बसलेले. नाही सांगू तर बायको भेटणार नाही. आधीच तर वांदे चालले सगळे बायको भेटण्याचे. आता काय करावं? मला विचारा. ते मला सांगा तुमच्या वडिलाचं नाव काय? पुढे बसला होता ब्रह्मा. मला हे ब्रह्मा माझा बाप. म्हणले ह्यांचे वडिलाचं नाव सांगा. मला ते त्यांचे वडील बसलेले विष्णू. म्हणले मग विष्णूच्या वडिलाचं नाव सांगा. मला झेंडूची बाटली दाखव मला. ते म्हणले का? म्हणले हे बघा, माझा बाप ब्रह्मा, ब्रह्माचा बाप विष्णू, विष्णूचा बाप मी. द्यायची तर द्या, नाही तर त्याला निघलो. विनोदाचा भाग सोडा. भगवान शंकर म्हणले मी हे जग प्रगट केलेलं आहे, माझ्यापासून सगळे निर्माण झालेले. द्यायची का? ते म्हणले होकार दिला. सुंदर असं लग्न पार्वती मातेचं भगवान शंकरासोबत झालं. बोली उमा महेश्वर भगवान की. आणि तोच विवाह सोहळा आपल्याला इथं आता लावायचा. तुम्ही काय करा, अजिबात उठायचं नाही. फक्त मधातून रस्ता करा. उठायचं नाही, फक्त रस्ता करा. सरळ सरळ सेंटरला रस्ता करा. आणि कोणी मधात हात घालून पाय पडायचं नाही. गडबड नाही. सगळ्याला दर्शन होईल. सगळ्यांनी दर्शन घेतलं नंतर. प्लीज सायलेंट मोड. स्वागताचं आता भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन येणार आहे. सुंदर असं त्यांचं आगमनाचं गीत होईल. बसल्या जागेवर फक्त सगळ्यांनी टाळी वाजवायची. कोणीही गडबड करायची नाही, उठायचं नाही. आयोजक मंडळी सगळं सांभाळून घेतली. गीत टाका एखादं. टाकन गीत टाकन एखादं गीत टाकन.